यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते राजकीय विश्वातूनच। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे। अजित पवार पक्षाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना काँग्रेसनं खुली ऑफर दिली आहे। बाबासाहेब पाटील हे सोबत आल्यास लातूर आणि मराठवाड्याच्या विकासात भर पडेल अशा शब्दात भर सभेत आमदार अमित देशमुख यांनी त्यांना ऑफर दिली। बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे आमदार आहेत। बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा, कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे। लातूरच्या मराठवाड्याच्या हितासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे। यानंतर राजकीय विश्वातनं एक बातमी येते। बातमी चर्चेत असलेल्या एका बॅनरची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मेळाव्याच्या जाहीर सभेच्या बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो लागल्यानं चर्चेला उधाण आले। पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावर अमोल कोल्हे खासदार असल्यानं प्रोटोकॉल म्हणून फोटो लावल्याची सारवासारव अजित पवारांनी केली। यावर प्रोटोकॉल होतो तर मेळाव्याचं निमंत्रण का दिलं नाही असा खोचक सवाल करत अमोल कोल्हेंनी बॅनरवर छापणाऱ्याचे आभार मानलेत। अमोल कोल्हेंचा फोटो लावला, ते ज्या भागाचे खासदार म्हणून लावला। लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांच्या कार्यक्रमाला कोल्हे साहेबांचा फोटो आणि ते खासदार म्हणून निवडून आले होते तर लावला। मी कुठं म्हणतो ते माझ्या पक्षात त्याच पक्षात आहे, पण ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? मला वाटतं की कदाचित बॅनर छापणाऱ्याचं प्रेम असेल माझ्यावर, कारण नंतर आदरणीय दादा काहीतरी हा प्रोटोकॉल आहे असं म्हटल्याचं माझ्या ऐकण्यात आलं। परंतु फोटोचा प्रोटोकॉल जर असेल तर निमंत्रणाचा सुद्धा प्रोटोकॉल असणं अपेक्षित होतं, कारण सदर कार्यक्रमाचं कोणतंही निमंत्रण मला नव्हतं।